माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील गळणी म्हणून एक छोटंसं गाव आहे. गरीब घरातला मुलगा आहे आणि एक तो छोटासा टेम्पो, त्याच्यावरती त्यांचा सर्व उदरनिर्वाह होत असतो आणि त्या टेम्पोमधून ते काही सामान किंवा जनावरं इकडनं तिकडं घेऊन जात असतात. त्या दिवशी हा एक मुलगा होता अनिकेत वडितके नावाचा. तो गाई एक घेऊन त्याच्या मावशीकडे ती गाई घेऊन चालला होता. परंतु त्या दरम्यान काय झालं, कोलार या ठिकाणी काही कथित गोरक्षक म्हणणाऱ्या लोकांनी त्याचा टेम्पो अडवला आणि त्याच्यानंतर त्याला खूप प्रचंड बेदम मारहाण झाली. त्याचा व्हिडिओ तयार केला गेला. तो व्हिडिओ सगळ्या समाज माध्यमावरती टाकला गेला. त्या मुलाला खूप प्रचंड धक्का बसला. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्या मुलावरती. परंतु तो अल्पवयीन असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस त्या मुलाला घरी सोडलं गेलं. तो मुलगा घरी गेला. दुसऱ्या दिवशी परत पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं त्याच्या वडिलांना. वडील पोलीस स्टेशनला गेले आणि घरी कोणी नसताना त्या मुलाने सकाळच्या दरम्यान 10-11च्या दरम्यान स्वतःला फाशी लावून आपलं जीवनयात्रा संपवली. 17 वर्षाचा मुलगा होता. आता याच्यात सगळ्यात दुर्दैवी प्रकार असा की ज्यावेळेस त्या मुलाला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्यानंतर या कथित गोरक्षकांनी संध्याकाळपर्यंत त्या मुलाला पैसे मागितले की आम्हाला पैसे दे आणि हे प्रकरण मिटून घे. त्वरित गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा पूर्ण रात्रीपर्यंत वाट बघत होते की गुन्हा दाखल करायला नको, पैसे देऊन आपला प्रकार इकडे म्हणजे पूर्ण संपून टाकायचा असा विषय होता. याच्यामध्ये काही प्रमाणात पोलिसही सहभागी असतील, त्याशिवाय एवढा वेळ गेलेला नाही. त्यानंतरनं हा सगळा प्रकार झाल्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या मुलाने सकाळी 11 वाजता आत्महत्या केली. रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस वाट बघत होते, गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी त्या मुलाच्या आत्महत्येचा, त्या गोरक्षकांवरती. ज्यावेळेस मी तिथं प्रत्यक्षात गेलो, मी त्या ठिकाणी बोललो, त्यानंतरनं SP साहेबांशी बोललो आणि रात्री 1-1:30-2च्या दरम्यान गुन्हा दाखल झाला. शेवटी गोरक्षा करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आपण भारतात राहतो. परंतु त्याचा अर्थ असा नाही की या कथित गोरक्षकांनी अशा पद्धतीचे झुंडशाही करून लोकांचा जीव घ्यावा. एक लहान मुलगा ज्याचं नुकतंच आता त्यांनी 18व्या वर्षात पदार्पण केलं होतं, त्या मुलाचा, निष्पाप मुलाचा या कथित गोरक्षकांनी त्यांच्या झुंडशाहीने जीव घेतलेला आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे, मी सरकारला विनंती केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 1 महिना होऊन गेला. 25 ऑक्टोबरच्या दरम्यान ही घटना घडली. अजूनपर्यंत एकही आरोपी पकडला गेला नाही 4 पैकी. हेही धक्कादायक आहे. म्हणून मग आता मुख्यमंत्री महोदयांनी त्यावरती निवेदन केलं की आम्ही त्या मुलाला आरोपींना पकडू आणि त्याला न्याय मिळवून देऊ. मग 1 महिना कशाची वाट बघत होतं सरकार? सरकारला लक्षात आलं नाही का की आपण काय करत आहोत? माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या अनिकेत वडितके या गरीब घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा. आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाबाबत विधानसभामध्ये माननीय श्री अमित साटमजी आणि विधान परिषदमध्ये माननीय श्री ज्ञानेश्वर मात्रेजी आणि राहुल पाटीलजी यांची सर्वांची लक्षवेधी होती. आणि त्यामध्ये असा मी सर्व जे काही विस्तारित खुलासा केलेला आहे, हा योजना कधीही रोजगारसाठी न होती, हा फक्त प्रशिक्षणासाठी होती. त्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाला त्याच्यात एक खुलासा आज झाला आहे. त्याशिवाय त्यामध्ये 1,16,000 विद्यार्थ्यांना त्याचा प्रशिक्षण मिळाला. 804 करोड रुपीजचा मी वितरित केला. आणि आता पूर्वी ही योजना फक्त 6 महिन्याची होती. नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आली तर हा 5 महिन्यासाठी एक्सटेन्शन आपण केला होता. आणि त्याशिवाय हा योजनामध्ये एक प्रश्न उद्भव झाला की आता त्यांचे 11 महिने पूर्ण झाले, नंतर काय? तो नंतर आपण त्याच्या मुलामुलीसाठी एक 6 सूत्री कार्यक्रम तयार केला आहे. ते कार्यक्रमामध्ये त्याने फार लाभ होणार आहे. त्यांच्यासाठी एक जे आता आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे, ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या ITI मध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू झाला आहे. त्यामध्ये आपण 10% जागा त्यांच्यासाठी प्रायोरिटी रिझर्वेशनवर ठेवू आणि त्यांच्याकडून चार्जेस फीस देणार नाही, त्यांच्यासाठी ते फ्री होईल. अतिशय चांगले शॉर्ट टर्म कोर्सेस आपण सुरू केला आहे. सेकंडली, आपण मुख्यमंत्री स्वरोजगार योजना हा 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, रोल आउट होणार आहे. त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये 5 लाख मुलीने आपण 6 लाख रुपयेचा लोन 6% ची दरवर देणार आहे.
त्यामध्ये 50% 3% ते भरणार आहे, 3% सरकार भरणार आहे. फक्त लोनचा विषय नाही आहे. प्रत्येक ITI मध्ये आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे. प्रत्येक ITI मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा केला आहे. आणि त्याशिवाय एक आपण MSSI पुण्याची संस्था आहे त्याच्याबरोबर करार करून त्यांचे जे 50 पॉप्युलर प्रश्न असेल, आमच्या GST कसा काढायचा, आमच्या लीव्ह लायसन्स ॲग्रीमेंट कसा करायचा, रजिस्ट्रेशनसाठी कुठे जायचा, हा सर्व प्रश्न त्यांचे फ्री ऑनलाईन जवाब मिळेल. हा 5 लाख मुलीने आम्ही 35 लाख मुलीची लिस्ट आम्ही तयार केली आहे. त्यामध्ये हा 1,12,000 लोकांसाठी आम्ही 10% रिझर्वेशन ठेवू, प्रायोरिटी रिझर्वेशन. त्याशिवाय उद्योग विभागाकडे आपण जे हे मुली आहेत त्यांच्या ज्या विषयाची आवड आहे त्यांच्या बायफर्केशन करून त्या विभागाचे जे इंडस्ट्रीज आहे त्याच्याकडे पाठवण्यासाठी उद्योग विभागाकडे पाठवू. आपण कर्नाटकाची धर्तीवर एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे की हे जे मुली आपले प्रशिक्षण घेऊन पुढे जातील त्यांचे जॉब कुठे मिळू शकतात, ते काय करू शकतात, स्वरोजगार रोजगार, त्यासाठी या पोर्टलमध्ये त्यांचं गायडन्स मिळेल. आम्ही यासाठी एक विशेष रोजगार कक्ष पण स्थापित करू. तो ते हे जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्यांना पण त्याचा फायदा मिळेल असा 6 सूत्री कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार आपण तयार केला आहे. मी आपला मार्फत हे जे स्वर्ग प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे त्याने निवेदन करतो की त्यांचे आंदोलन मागे घ्यावा आणि आमच्याबरोबर सहकार करावा.